भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही. आज या लोकशाहीवर सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. ईव्हीएम मशीनवर मतदारांचा विश्वास आहे का नाही? सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांचा पाऊस पडतोय. पण या राजकीय गोंधळात हरवत आहे ती जनतेची शांती, विश्वास आणि मतांचा मान. आज आपण निष्पक्षपणे पाहू वाद काय आहेत, उपाय काय आहे आणि बॅलेट पेपर का परत एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भारतामध्ये 2000 सालापासून ईव्हीएम वापरले जात आहे. निवडणूक आयोग सांगतो ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत, इंटरनेटला जोडलेले नाहीत आणि कुठल्याही प्रकारे हॅक होऊ शकत नाहीत. पण विरोधी पक्षांचे म्हणणे आहे मशीनमध्ये फेरफार होऊ शकतो, ट्रान्सपोर्टेशनमध्ये छेडछाड शक्य आहे, व्हीव्हीपॅटची मॅचिंग मर्यादित असल्याने शंका कायम राहते. दोन्ही बाजूंची मतं ऐकली तर जनता अधिकच संभ्रमित होते. मग सत्य काय? सत्य इतकंच, मशीनवर विश्वास ठेवावा की नाही यावर राजकारण केलं जातंय. जनतेचा प्रश्न अतिशय साधा आहे. जर ईव्हीएम इतकं परफेक्ट असेल तर मग एकदा बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याचा प्रयोग का करू नये? जनतेची भावना अशी आहे, सरकारच्या बाजूने जनमत असेल तर निवडणूक कशीही घेतली तरी निकाल तोच येईल. मग एकदा बॅलेट पेपरने निवडणूक घेऊन मतदारांचा संभ्रम का नाही मिटवत? सत्ताधारी पक्ष म्हणतो ईव्हीएम सुरक्षित आहेत, बॅलेट पेपरमध्ये गोंधळ आणि बूथ कॅप्चरिंग वाढते. तर विरोधी पक्ष म्हणतो ईव्हीएम अविश्वसनीय आहेत, सरकारला मशीनचा फायदा होतो. पण या संपूर्ण लढाईत पुन्हा एकदा हरवते ती जनता. तिला हवंय फक्त एक पारदर्शक निवडणूक आणि मतांवर 100% विश्वास. प्रश्न खरंच साधा आहे, मशीनवर विश्वास परत मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? उपाय क्रमांक 1, व्हीव्हीपॅटची 100% मॅचिंग, त्यामुळे पारदर्शकता वाढेल. उपाय क्रमांक 2, ईव्हीएम डेमो, सार्वजनिक ऑडिट, तांत्रिक टेस्टिंग, टीममध्ये निष्पक्ष तज्ञ. उपाय क्रमांक 3, एकदा फक्त एक प्रयोग, बॅलेट पेपरवर सार्वत्रिक मतदान. जनता स्वतः ठरवेल कोणता मार्ग योग्य. बरं, हे करण्याने सरकारचं काही नुकसान होत नाही. उलट जर जनमत सरकारच्या बाजूनेच असेल तर निकाल आहे तसाच येईल आणि कमीत कमी जनतेचा संशय, कुतूहल आणि अविश्वास संपेल. भारतामध्ये मोठा भाग अजूनही ग्रामीण, पारंपरिक आहे. त्यांना दिसणारी प्रक्रिया म्हणजे विश्वास. हाताने शिक्का मारणे, मतपेटी सील करणे हे सर्वांना दृश्यमान, कंट्रोलमध्ये वाटतं, मशीनमध्ये दिसत नाही. फक्त विश्वासावर चालतं. म्हणून लोक म्हणतात एकदा बॅलेट म्हणजे लोकशाहीचा नवा श्वास. लोकशाहीचा पाया आहे विश्वास. सरकार कोणतेही असो, मतदाराला विश्वास दिला नाही तर निवडणूक प्रक्रियेला अर्थ उरत नाही. आज राजकीय संघर्ष वाढत आहे, आरोप वाढत आहेत, पण जनता शांततेने एकच मागणी करत आहे, माझ्या मताचा मान ठेवा. ईव्हीएम असो किंवा बॅलेट पेपर, निवडणूक पद्धत सुधारण्यासाठी, ती पारदर्शक करण्यासाठी आणि मतदाराचा संभ्रम दूर करण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांनी पुढे यायला हवं. कारण शेवटी लोकशाही ही सरकारची नाही, ती जनतेची आहे. पाहत राहा थेट वार्ता.